friends, welcome back to my YouTube channel. Today we are going to learn about Human Genome Project. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स हे चॅप्टर आपण शिकत आहोत यामध्ये ह्यूमन जिनोम प्रोजेक्ट हा आता आपण आज पाहणार आहोत आता ह्यूमन जिनोम प्रोजेक्ट आता जिनोम म्हणजे काय आपण त्याच्या अगोदर जो प्रीवियस व्हिडिओ आहे त्या अगोदर आपण पाहिलं जिनोम म्हणजे काय अरे लक्षात जिनोमिक्स म्हणजे काय जिनोमिक्स म्हणजे स्टडी ऑफ जिनोम इज कॉल्ड ॲज अ जिनोमिक्स असं म्हणतात त्याला तर आता ह्यूमन जिनोम प्रोजेक्ट काय आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आता हा जो ह्यूमन जिनोम प्रोजेक्ट आहे यामध्ये 1990 ला या प्रोजेक्टला सुरुवात झाली आता या प्रोजेक्टचं एम काय होतं म्हणजे या कशासाठी हा प्रोजेक्ट तयार करण्यात आला तर या प्रोजेक्टचं एम होतं की ह्यूमन मध्ये या ह्यूमनचा जो डीएनए आहे या डीएनए मध्ये किती जीन्स आहेत किती जीन्स आहे त्यांच्या जीनचे कोणकोणते फंक्शन आहे हे या प्रोजेक्टचं काय होतं एम होतं ध्येय होतं आणि त्यासाठी हा प्रोजेक्ट तयार करण्यात आला आणि मग हा प्रोजेक्ट तयार करण्यासाठी वेगवेगळे जे आपले देश होते त्यांनी सहभाग घेतला त्यामध्ये फॉर एक्झाम्पल जर्मनी असेल जपान असेल चायना असेल या सगळ्यांनी त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आणि कोऑर्डिनेशन त्यांनी दाखवलं आणि सगळ्यांनी मिळून हा प्रोजेक्ट तयार करण्यात आला आता आपण थिअरी पाहूया आपण या ह्यूमन जिनोम प्रोजेक्टची थिअरी पाहूया आपण तर द ह्यूमन जिनोम प्रोजेक्ट वॉज इनिशिएटेड इन 1990 अंडर द इंटरनॅशनल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द ह्यूमन जिनोम ऑर्गनायझेशन आता हा जो प्रोजेक्ट आहे हा 1990 ला या प्रोजेक्टला काय झाली सुरुवात झाली तशी या 1980 ला सुरुवात झाली होती परंतु हे जे 1980 ते 1990 हे जे 10 वर्ष होते तिथे जे डॉक्युमेंट्स असतात ते सगळं कंप्लीट करायला हे 10 वर्ष गेले आणि खरी सुरुवात या प्रोजेक्टला 1990 ला झाली आणि मग त्यासाठी अंडर द इंटरनॅशनल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द ह्यूमन जिनोम ऑर्गनायझेशन आणि मग यामध्ये वेगवेगळे जे देश होते ना वेगवेगळ्या ज्या कंट्रीज होत्या त्यांनी त्यांच्या मदतीने हा प्रोजेक्टला सुरुवात केली दिस प्रोजेक्ट वॉज कोऑर्डिनेटेड बाय द US डिपार्टमेंट ऑफ एनर्जी and National Institute of Health इंटरनॅशनल पार्टनर इन द युनायटेड किंगडम मग यामध्ये कोणकोणते देश होते कोणकोणत्या देशांनी या प्रोजेक्टमध्ये सहभाग घेतला होता त्यांनी सांगितलंय त्यामध्ये फ्रान्स असेल जर्मनी असेल जपान असेल इंडिया अँड चायना हे जे डेव्हलप कंट्री होत्या या कंट्रीने यामध्ये सहभाग घेतला होता आणि त्यांच्या मदतीने या सगळ्या देशांच्या मदतीने हा जो प्रोजेक्ट होता तो सक्सेस झालेला आहे मग आता ह्यूमन जिनोम प्रोजेक्ट फायनली बिगॅन इन 1990 हा जो प्रोजेक्टला खरी सुरुवात कधी झाली 1919 ला झाली ऑन अँड वॉज कम्प्लिटेड इन 2003 आणि 2003 या वर्षी हे पूर्ण हा जो प्रोजेक्ट आहे हा कम्प्लीट झाला यामध्ये जवळजवळ 13 वर्षाचा कालावधी आहे हा प्रोजेक्ट तयार करण्यासाठी 13 वर्ष लागली The Human Genome Project is a multinational research project to determine the genomic structure of humans. आता हा जो प्रोजेक्ट आहे हा मल्टीनॅशनल रिसर्च प्रोजेक्ट त्याला म्हटलं जातं कारण याच्यामध्ये काय आहे वेगवेगळ्या ज्या कंट्रीज सांगितल्या त्यामध्ये यांनी त्यामध्ये काय घेतला होता भाग घेतला होता आणि या सगळ्यांच्या देशांच्या मदतीने हा प्रोजेक्ट तयार करण्यात आला आणि तो सक्सेसफुल पण झाला आणि मग सक्सेसफुल म्हणजे पूर्ण झालेलं नाही त्याविषयी या पूर्ण ऑर्गॅनिझम मध्ये त्यामध्ये कोणकोणते जिनोम आहे त्याविषयी याचा अभ्यास चालू आहे मग त्यामध्ये मल्टीनॅशनल रिसर्च असं म्हटलंय कारण वेगवेगळ्या या देशांनी याच्यामध्ये सहभाग घेतला होता अँड टू डिटरमाइन द जिनोमिक स्ट्रक्चर ऑफ ह्यूमन आणि मग यामध्ये जे ह्यूमन जिनोमिक स्ट्रक्चर जे आहे ते त्यासाठी याच्यामध्ये अभ्यास केला डिटरमाइन द जिनोमिक स्ट्रक्चर ऑफ ह्यूमन्स आता मेन एम्स ऑफ प्रोजेक्ट आता हे जे प्रोजेक्ट तयार करण्यात आला या प्रोजेक्ट जो आहे याचे एम कोणकोणते आहेत याचे ध्येय कोणकोणते आहेत ते आता आपण पाहणार आहोत यामध्ये फर्स्ट आहे मॅपिंग द एंटायर ह्यूमन जिनोम ॲट द लेवल ऑफ न्यूक्लियोटाइड सिक्वेन्सेस
आता याच्यामध्ये त्यांनी ह्युमनच एक्झाम्पल घेतलेलं आहे पहा. द मॅपिंग द एंटायर ह्युमन जिनोम ॲट द लेवल ऑफ न्यूक्लिओटाइड सिक्वेन्स. याच्यामध्ये जो पहिला एम आहे ना, त्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, आता आपला जर आपण ह्युमन जे आपला जो ह्युमन मधला जो DNA आहे त्याचं जर आपण पाहिलं तो DNA किती आहे, 2.2 मीटरचा एवढा लांब लचक DNA आहे पहा. मग या DNA मध्ये याच्यामध्ये कोणकोणते न्यूक्लिओटाइड आहे, ते न्यूक्लिओटाइड कुठे कुठे आहेत, त्यांचे फंक्शन काय आहेत पहा. आणि मग या पूर्ण या जो ह्युमन जो जिनोम आहे त्याच्यामध्ये पूर्ण जो DNA आहे त्या पूर्ण DNA मध्ये जेवढे न्यूक्लिओटाइड आहे त्याची आपल्या याच्यामध्ये माहिती आपल्याला मिळाली पहा. तर यामध्ये पहिले एम आहे पहा, मॅपिंग द एंटायर ह्युमन जिनोम ऑफ द लेवल ऑफ न्यूक्लिओटाइड सिक्वेन्सेस. मग हे जर आता कोणतं न्यूक्लिओटाइडचे जे सिक्वेन्स असतात ते सिक्वेन्स त्याची लेवल काय आहे त्याचं मॅपिंग करण्यात आलं पहा. ते कलेक्शन करण्यात आलं पहा, न्यूक्लिओटाइड कुठे कुठे असतात, त्यांचे फंक्शन काय आहे या सर्वांची माहिती आपल्याला मिळाली. सेकंड आहे टू स्टोअर द इन्फॉर्मेशन कलेक्टेड फ्रॉम द प्रोजेक्ट इन डेटाबेसेस पहा. आता ही जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन काय केली, पूर्णपणे स्टोअर करण्यात आली पहा. ही जेवढी इन्फॉर्मेशन मिळवली होती ह्युमन जिनोम विषयी ही सगळी इन्फॉर्मेशन काय केली, स्टोअर केली पहा. फॉर द टू स्टोअर द इन्फॉर्मेशन कलेक्टेड फ्रॉम द प्रोजेक्ट इन डाटा बेसिस. म्हणजे या जे ह्युमन जिनोम मध्ये DNA त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन याच्यामध्ये आपल्या कॉम्प्युटरमध्ये स्टोअर करण्यात आली. नंतर थर्ड काय आहे एम, टू डेव्हलप टूल्स अँड टेक्निक इन फॉर द अनालिसिस ऑफ द डेटा. आता जे डेटा आपण तयार करण्यात आला ना, तो जो इन्फॉर्मेशन जी कलेक्ट करण्यात आली, तो जो डाटा आपण स्टोअर केलेला आहे पहा, त्यासाठी त्याच्या डाटाचं काय केलं, डेटाचं अनालिसिस केलं पहा. मग त्यासाठी टूल्स अँड टेक्निक वापरून त्याचं अनालिसिस करण्यात आलं पहा. नंतर आहे पहा, आता पूर्ण आपल्या 10 वर्षाच्या कालावधीच्या आपण जे ही इन्फॉर्मेशन जी केलेली आहे ती जर आपण इन्फॉर्मेशन जर आपण स्टोअर केली आणि याच्या अगोदरच्या 10 वर्षापूर्वीची जी इन्फॉर्मेशन असेल तर त्यावरती ते आपल्याला त्याचा स्टडी करता येतो पहा. नंतर आहे फोर्थ, ट्रान्सफर ऑफ द रिलेटेड टेक्नॉलॉजीज टू द प्रायव्हेट सेक्टर सच ॲज इंडस्ट्री. ट्रान्सफर ऑफ द रिलेटेड टेक्नॉलॉजीज टू द प्रायव्हेट सेक्टर सच ॲज इंडस्ट्री. मग ही जी इन्फॉर्मेशन आहे ती काय केली, वेगळ्या त्यामध्ये टेक्नॉलॉजी वापरून केलं पहा. त्यामध्ये त्या टूल्स असतील, त्या टूल्सचे डिझाईन असेल, नंतर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिव्हाइसेस बनवण्यात आले पहा. आणि मग त्यासाठी म्हणजे हे जे आहेत ना रिसर्च लेवलमध्ये हे तयार करण्यात आलं. आणि हे जे रिसर्च जे आहे ना तो जो प्रोजेक्ट आहे तो कशा पद्धतीने मोठा होईल ते त्यामध्ये त्या दृष्टीने त्याच्याकडे पाहण्यात आलं पहा. नंतर आहे टेकिंग केअर ऑफ द लीगल, इथिकल अँड सोशल इश्यूज टू मेक अराईज फॉर प्रोजेक्ट. आता यामध्ये फक्त प्रोजेक्ट तयार करण्यात आला नाही तर यामध्ये लिगली असेल, इथिकली असेल आणि सोशल असेल, या सगळ्या दृष्टीने त्याचा काय करण्यात आला, विचार करण्यात आला पहा. म्हणजे त्या ह्युमन जो प्रोजेक्ट तयार करण्यात आलेला आहे हा ह्युमन जिनोम प्रोजेक्ट म्हणजे ह्युमनला पण असेल, प्लॅन्टला पण असेल आणि ॲनिमलला पण असेल. या प्रोजेक्टमुळं काही नुकसान होणार नाही याची त्यांनी काय केली, काळजी घेतली पहा. आणि मग त्याबरोबर त्या प्लॅन्ट नंतर ॲनिमल असेल, नंतर ह्युमन असतील, नंतर सोसायटी असेल पहा, या सर्वाचा विचार करून हा प्रोजेक्ट तयार करण्यात आला. मग टेकिंग केअर ऑफ द लीगल, इथिकल अँड सोशल इश्यूज टू मेक अरायजेस फॉर प्रोजेक्ट. एवढे त्या द मेन एम्स ऑफ प्रोजेक्ट, एवढे या प्रोजेक्टचे काय ते एम्स आहे पहा. हा जो आहे पार्ट हा थेरॉटिकल पार्ट आहे पहा. आता त्यांनी पुढे काय सांगितलंय पहा, ह्युमन जिनोम प्रोजेक्ट वॉज क्लोजली associated with rapid development of a new area in biology called as bioinformatics. आता ही जे बायोइन्फॉर्मॅटिक्स ही जी ब्रँच आहे ही नवीन आहे पहा. याच्यामध्ये 2 ब्रँच आहे, त्यामध्ये बायोलॉजी प्लस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे पहा. हे दोन्ही मिळून ही ब्रँच तयार करण्यात आली पहा.
ही नवीन फील्ड तयार करण्यात आलं. त्यामध्ये ह्युमन जिनोम प्रोजेक्ट वॉज क्लोजली असोसिएटेड विथ रॅपिड डेव्हलपमेंट ऑफ ए न्यू एरिया इन बायोलॉजी. म्हणजे बायोलॉजीमध्ये नवीन फील्ड तयार करण्यात आलं. त्याला काय म्हटले, बायो इन्फॉर्मॅटिक्स. यामध्ये बायोलॉजीचा पण अभ्यास केला जातो आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा पण अभ्यास केला जातो. पहा ह्या म्हणजे हे दोन्ही पण हे वापरून ही शाखा तयार करण्यात आली. पहा त्याला म्हणायचं बायो इन्फॉर्मॅटिक्स. मग याच्यामध्ये काय असेल, त्यामध्ये बायो फॉर एक्झाम्पल आपण प्रोटीनची जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण त्यामध्ये स्टोअर करण्यात येते. नंतर डीएनएची जी इन्फॉर्मेशन आहे ती कम्प्लीट त्यामध्ये स्टोअर करण्यात येते. पहा नंतर पाहते काय, द वर्क ऑफ ह्युमन जिनोम प्रोजेक्ट हॅज अलो रिसर्चर टू बिगिन टू अंडरस्टँड द ब्लूप्रिंट इन बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्टिंग द ह्युमन जिनोम. त्याने काय सांगितलंय, पहा जशा प्रकारे आपल्याला जर बिल्डिंग बनवायची असेल तर त्यामध्ये काय केलं जातं, त्यामध्ये ब्लूप्रिंट तयार केली जाते पहा बिल्डिंग बनवण्यासाठी. त्यामध्ये अगोदर सगळा आराखडा तयार करावा लागतो. पहा तसं आपली जी बॉडी आहे ती बॉडी काय आहे, बिल्डिंग आहे. आणि मग त्या बॉडीचं जे ब्लूप्रिंट मॅप आहे ते काय आहे, हा डीएनए आहे. पहा आणि मग जसं या डीएनएला चांगल्या प्रकारे याच्यामध्ये काय केलं जातं, चांगल्या प्रकारे त्याची इन्फॉर्मेशन जी आहे ती तयार केली जाते. पहा तिथे सांगितलंय, पहा द वर्क ऑफ ह्युमन जिनोम प्रोजेक्ट हॅज अलो रिसर्चर टू बिगिन टू अंडरस्टँड द ब्लूप्रिंट इन बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्टिंग द ह्युमन जिनोम. म्हणजे ह्युमन जिनोम जो आहे त्याची आपली जी बॉडी आहे त्याला बिल्डिंग असं म्हटलंय आणि त्याची जी बॉडीची जी ब्लूप्रिंट आहे त्याला काय म्हटले, त्यांनी डीएनए असं म्हटले. पहा आणि त्याचं जे रिसर्च असतात ते पूर्ण त्याची माहिती घेतात पहा त्या डीएनएची. नंतर पहा ॲज रिसर्चर्स लर्न मोर अबाउट द फंक्शन ऑफ जीन्स अँड प्रोटीन्स, this knowledge will have a major impact in the field like medicine, biotechnology and the life sciences. Therefore, human genome is very important. मग त्यामध्ये फॉर एक्झाम्पल त्यामध्ये जे ह्युमन जिनोम प्रोजेक्ट आहे हा पूर्णपणे क्लोज झालेला नाहीये. या विषयावर जे ऑर्गॅनिझम असतात त्या ऑर्गॅनिझम मध्ये जिनोमचा विषय काय झालेला आहे, स्टडी झालेला आहे. म्हणजे सध्या स्टडी चालू आहे. त्यामध्ये फॉर एक्झाम्पल म्युटेशन असेल, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे ऑर्गॅनिझम असतात त्यामध्ये ते डिस्कवर त्यामध्ये शोध चालू आहे. पहा आणि प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये म्हणजे वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये हा जो प्रोजेक्ट आहे याच्याविषयी म्हणजे हा त्याचा अभ्यास चालू आहे. आणि मग त्याविषयी प्रत्येक दिवशी आपल्याला याच्यामध्ये काय मिळते, आपल्याला नवनवीन आपल्या पुढे माहिती तयार येते. पहा आपल्याला नवनवीन माहिती आपल्याला शिकायला मिळते. आणि मग हे जे सायंटिस्ट असतात हे सायंटिस्ट वेगळ्या प्रकारचे दररोज काही ना काही शोध लावत असतात. पहा आणि याचा आपल्याला फायदा होतो, जेणेकरून जे आपलं लाईफ आहे ते लाईफ कशा प्रकारे अजून बेटर होईल त्याच्या दृष्टीने त्याचा विचार केला जातो. आणि मग त्यासाठी या जिनोमची मदत होते. पहा तसं यांनी सांगितले आणि म्हणून त्यांनी म्हटले हा जो ह्युमन जिनोम प्रोजेक्ट आहे इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मग ते जे त्याचं नॉलेज आहे त्यामध्ये त्यांनी सांगितले, ॲज रिसर्चर्स लर्न मोर अबाउट द फंक्शन ऑफ जीन्स अँड प्रोटीन. जीन्स आणि प्रोटीन याविषयी त्यांचे फंक्शन काय आहे त्याचा ते अभ्यास करतायत. आणि हे जे नॉलेज आहे त्यामध्ये या नॉलेजचा वापर मेडिसिन, बायोटेक्नॉलॉजी अँड लाईफ सायन्सेस मध्ये करतात की जेणेकरून जे आपलं फॉर एक्झाम्पल आपण ह्युमनचं घेतलंय, हे जे ह्युमनचं लाईफ आहे ते कशा प्रकारे बेटर होईल, कशा प्रकारे हे ह्युमन चांगल्या प्रकारे जीवन ते जगतील त्या दृष्टीने त्याचा विचार केला जातो. आणि म्हणून देअरफॉर ह्युमन जिनोम प्रोजेक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. Human Genome Project was to provide a complete and accurate sequence of the 3 billion DNA base pair that make up the human genome. पहा त्याने काय सांगितलं, हे जे ह्युमन जिनोम प्रोजेक्ट आहे टू प्रोव्हाइड ए कम्प्लीट अँड ॲक्युरेट सिक्वेन्स ऑफ द 3 बिलियन्स डीएनए बेस पेअर. म्हणजे आपलं जर ह्युमनचं एक्झाम्पल घेतलं तर आपल्या जो ह्युमन डीएनए आहे त्या डीएनए मध्ये किती बेस पेअर असतात न्यूक्लियोटाइडचे, 3 बिलियन्स एवढे बेस पेअर आहेत. पहा लक्षात. आणि हे 3 बिलियन्स बेस पेअर आहेत
आणि मग हे जे न्यूक्लिओटाईड असतात म्हणजे न्यूक्लिओटाईड हे जे आहे आणि हे न्यूक्लिओटाईड पासून काय बनतात, जीन्स बनतात पहा. मग आता एवढे हे 3 बिलियन्स एवढे डीएनए बेस पेअर आपले ह्युमन जिनोम मध्ये असतात पहा. आणि टू फाइंड द एस्टिमेटेड नंबर ऑफ ह्युमन जीन्स, आणि मग त्यावरून एवढे जे 3 बिलियन्स डीएनए बेस पेअर असतात त्यावरून किती प्रकारे जीन्स तयार होतात पहा. कारण न्यूक्लिओटाईड पासून काय बनतात, जीन्स बनतात. मग त्यामध्ये 50 न्यूक्लिओटाईड असेल, नंतर 500 न्यूक्लिओटाईड असेल, 100 असेल, त्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे काय बनतात, जीन्स बनतात. आणि मग एवढे 3 बिलियन्स काय आहेत, हे न्यूक्लिओटाईडचे बेस पेअर्स आहे. यांच्यापासून किती जीन्स बनतात त्यांनी सांगितले पहा. 33,000 जीन्स हॅव बीन एस्टिमेटेड टू बी प्रेझेंट इन ह्युमन. 3 बिलियन्स एवढे जे डीएनए बेस पेअर आहे त्यांच्यापासून 33,000 जीन्स एवढे बनतात पहा. तर न्यूक्लिओटाईड पासून काय बनतात, जीन्स बनतात. आणि मग एवढ्या 3 बिलियन्स पासून 33,000 जीन्स बनतात. त्याचा अंदाज काढलेला आहे पहा. नंतर पहा, द प्रोजेक्ट वॉज ऑल्सो एम टू सिक्वेन्स द जिनोम of several other organisms such as bacteria, for example E. coli. मग हा जो प्रोजेक्ट आहे त्याचा जे जिनोमचे जे म्हणजे अदर ऑर्गॅनिझम मध्ये सुद्धा याचा स्टडी चालू आहे पहा. फक्त हे ह्युमन जिनोम प्रोजेक्ट फक्त ह्युमन मध्येच वापरलं जात नाही, तर त्या जे वेगवेगळे जे ऑर्गॅनिझम असतात त्या ऑर्गॅनिझम मध्ये सुद्धा त्या ऑर्गॅनिझम मध्ये असणारे जे जिनोम आहे त्याचा स्टडी करण्यात येतो पहा. मग त्यामध्ये ई कोलाई असेल, नंतर त्यामध्ये सॅक्रोमायसिस सेरिविसी असेल, यीस्ट असेल, नंतर ड्रॉसोफिला असेल, नंतर प्लॅन्ट आहे पहा, नंतर माऊस आहे. या एवढ्या ऑर्गॅनिझम मध्ये सुद्धा हे जिनोमचं स्टडी चालू आहे पहा. तिने काय सांगितले पहा, कम्प्लीट जिनोम सिक्वेन्स ऑफ दिस मॉडेल ऑर्गॅनिझम विल बी युजफुल फॉर कंपॅरेटिव्ह स्टडी. फॉर दॅट विल अलाउ रिसर्चर टू स्टडी जीन फंक्शन्स इन दिस ऑर्गॅनिझम. म्हणजे त्यामध्ये जे कम्प्लीट जिनोम आहे त्याचा स्टडी करण्यात आला पहा. आणि मग कम्प्लीट जिनोम आहे, प्रत्येक ऑर्गॅनिझम असेल त्या ऑर्गॅनिझम मध्ये जे जिनोम असतात त्या जिनोमचा कम्प्लीट स्टडी करण्यात येतो पहा. आणि मग या जिनोमचा स्टडी करून कशा प्रकारे लाईफ आपल्याला बेटर करता येईल त्या दृष्टीने त्याचा विचार चालू आहे पहा. म्हणजे सगळ्याच म्हणजे त्या ह्युमन बरोबर जे बाकीचे जे ऑर्गॅनिझम आहे त्या ऑर्गॅनिझमचा पण स्टडी करणं येतं जिनोमचा. ते ऑर्गॅनिझम मध्ये असणारे जिनोम आहे त्याचा पण स्टडी केला जातो पहा. म्हणजे ह्युमन जिनोम आणि बाकीचे ऑर्गॅनिझम यांच्यामध्ये कंपॅरिझन केली जाते पहा. आणि मध्ये काय काय डिफरन्स आहे आणि त्या डिफरन्सनी त्याचा स्टडी केला जातो पहा. नंतर पहा त्यांनी जो चार्ट दिलेला आहे पहा बुक मध्ये, पेज नंबर 89 आहे पहा. त्याच्यामध्ये कंपॅरेटिव्ह जिनोम साईज ऑफ ह्युमन अँड अदर मॉडेल ऑर्गॅनिझम, त्यांनी ऑर्गॅनिझम दिलेले आहे पहा, त्यांचा क्रोमोझोम नंबर दिलेला आहे, तर त्यामध्ये किती जीन्स आहे आणि एस्टिमेटेड साईज जी आहे बेस पेअरची ती किती आहे पहा. न्यूक्लिओटाईड किती आहे त्यामध्ये त्यामध्ये ह्युमनचं, माऊसचं आणि अजून 1-2 लक्षात ठेवा पहा. त्यामध्ये ह्युमनचा आपण आता पाहिलं त्यामध्ये 46 क्रोमोझोम नंबर आहे, त्यामध्ये जीन्स किती तयार केले 33,000 आणि न्यूक्लिओटाईड बेस पेअर्स किती आहे 33 बिलियन्स एवढे आहे पहा. हा चार्ट तुम्ही लक्षात ठेवा. ह्युमन, माऊस आणि अजून 1-2 फक्त ऑर्गॅनिझमचं लक्षात ठेवा. आता शेवटचा पॅराग्राफ त्यांनी सांगितलेला आहे पहा, द सिक्रेट ऑफ आवर कॉम्प्लेक्सिटी मे लाय नॉट इन द नंबर ऑफ आवर जीन बट हाऊ यू यूज देम. It will lead to the understanding of gene structure and functions in other species. आता हा जो त्यांनी सांगितले आहे पहा ही पण यामध्ये त्यांनी काय सांगितले पहा, त्यामध्ये डीएनए आहे. या डीएनएचं स्ट्रक्चर कोणते आपण 2 ऑर्गॅनिझम घेतले त्या 2 ऑर्गॅनिझमचं डीएनएचं स्ट्रक्चर आहे हे जरी सारखं असलं तरी फक्त काय असते त्यामध्ये स्ट्रक्चर जरी सारखं असलं तरी काही फरक पडत नाही, परंतु त्यामध्ये फंक्शन काय असतात या फंक्शनमुळे त्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये काय पडतो, फरक पडतो पहा. स्ट्रक्चर जरी सारखं असलं तरी मात्र पण फंक्शनमुळे काय पडतो त्याचा म्हणजे फरक पडतो पहा. मग त्यामध्ये ते सांगितले वेगवेगळे जे ऑर्गॅनिझम असतात त्या वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमचा जिनोमचा स्टडी केला जातो पहा. कारण त्यामध्ये ह्युमन जिनोम असेल
त्यामध्ये ह्युमन जिनोमचा स्टडी करून कशा प्रकारे हे जे लाईफ आहे ते कशा प्रकारे बेटर करता येईल त्याविषयी त्याची माहिती चालू आहे पहा. शेवट तरी काय सांगितले पहा, सिन्स वी पजेस मेनी ऑफ द जीन्स सेम ॲज दिस ऑफ फ्लाईज, राऊंड वर्म अँड माईस, such studies will lead to a greater understanding of human evolution. तर अशा प्रकारे ह्युमन जिनोमचा वापर करून कशा प्रकारे लाईफ हे बेटर केलं जातं, त्यामध्ये प्रत्येक फक्त ह्युमनचंच नाही तर बाकीचे जे ऑर्गॅनिझम असतात त्या ऑर्गॅनिझम मध्ये त्या ऑर्गॅनिझमच्या जिनोमचा स्टडी चालू आहे पहा. पूर्ण हा ह्युमन जिनोम काय क्लोज झालेला नाहीये, त्यामध्ये जिनोमचं काय आहे स्टडी चालू आहे पहा. तर अशा प्रकारे हा ह्युमन जिनोम प्रोजेक्ट आहे पहा. याची सुरुवात कधी झाली 1990ला सुरुवात झाली. 2003ला त्याचं काय झालं, त्याचं कम्प्लीट झालं पहा प्रोजेक्ट. त्यामध्ये त्याचे एम कोणकोणते आहेत पहा हे लक्षात ठेवा. द मेन एम ऑफ जे प्रोजेक्ट आहे त्याच्यावरती बोर्ड एक्झामला क्वेश्चन विचारू शकतात पहा. तर हा ह्युमन जिनोम प्रोजेक्ट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिला. आता फक्त आपला एकच टॉपिक राहिलाय, त्यामध्ये DNA फिंगरप्रिंटिंग हा आपण पुढचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण DNA फिंगरप्रिंटिंग हे आपण टॉपिक घेणार आहे. म्हणजे आपलं हे चॅप्टर आहे ते पूर्णपणे आपलं कम्प्लीट होईल पहा. तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर सुद्धा करा. तर थँक्यू.